नमस्कार मंडळी, मी तुमचा आपला करायचं आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता कसं असं आहे की आता चाललोय मी गुलाबजामुनचं पॅकेट आणायला, म्हणजे जे बनवतो ना आपण तिचं पॅकेट आणायला चाललोय. आणि मस्तपैकी आज गुलाबजामुन खायचा मन आहे. आणि काजूची भाजी पण बनणार आहे आज घरी मस्तपैकी. तुम्हाला माहिती असेल काजूची भाजी किती भारी लागते, ती पण तुम्हाला आता मी दाखवणार आहे. सोलताना वगैरे कशी प्रोसिजर असते, काय असते, सगळं प्रॉपर एकदम. तर बघा तुम्ही पण आणि मजा करा. आता काय मी चाललोच आहे, दुकानातच चाललोय. म्हटलं ब्लॉग स्टार्ट करून टाकूया आपण आपलं काम स्टार्ट करूया. बघा घेतलेला आहे प्रीमिक्स आणि आता चाललोय घरी. मित्रांनो, हे बघा, तुम्हाला चांगलंच माहिती असेल जे कोकणात आहेत त्यांना आणि जे कोकणातले नाहीत त्यांना पण माहिती असेल. ही आहे काजूची भाजी, जी मम्मी आता साफ करते मस्तपैकी. साफ करून मस्त आता संध्याकाळी बनवणार आहे काजूची भाजी आणि भाकरी मस्तपैकी. आणि एक ग्लव्स का घालतात तुम्हाला माहिती आहे का? ते जर विदाऊट ग्लव्स घालता केलं ना तर हाताची चमडी फाटायला लागते त्याच्यामुळे. आणि हे बघा, हे जे वाईट वाईट दिसतंय ना ते आता काढणार काजू आणि बाकीचे ठेवणार. आणि या साईडला मावशी गुलाबजामुनच्या पिठाची तयारी करते मस्तपैकी. आता ते पीठ बनवणार आणि प्रॉपर गोळे करणार आणि मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करणार सगळं काही. तर अशा प्रकारे काहीतरी आहे. यांनी काजू बनवले आणि घाण माझ्याकडे टाकायला दिली आहे. जसं मी तुम्हाला बोललो, पीठ झाल्यानंतर गोळे करायचे असतात गुलाबजामुनचे, तुम्हाला माहिती असेल तर. हे बघा, तसं आता मावशी आता गोळे करते तूप वगैरे लावून प्रॉपरली एकदम, जेणेकरून गुलाबजामुन एकदम मस्त व्हावे. हे छोटे छोटे यासाठी होत आहेत कारण मागच्या वेळेला गेले तेव्हा थोडेसे फुटलेले, त्याच्यामुळे छोटे छोटे करतोय जेणेकरून ह्या वेळेला फुटू नये. तर मित्रांनो, हे बघा, हे तयार झालेले आहेत आपले गुलाबजामुन मस्तपैकी. टेस्ट लावून मस्त झालेले, फक्त थोडे जास्त गोड झालेले बस, बाकी एकदम. कलिंगडचा शेप बघा गाईस, दिस इज द आर्ट फॉर्म. नवीन आणलंय, काल एक आणलेलं, आज मी आणलं, काल पप्पांनी आणलेलं. तर मित्रांनो, हे बघा, कलिंगड पूर्ण कापून ठेवलेलं आहे साईडला आणि थोडंसंच बाकी होतं आणि बाकी सगळे सालं वगैरे बाजूला आहेत ती. त्या दिवसात सेकंड टाइम चाललोय कचरा टाकायला, विचार करा. ते कलिंगड आणलं ना, त्याच्यामुळे ते सोलून ठेवलं, तर तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामुळे ते घाण होती ती आता टाकायला चाललोय. घाण म्हणजे सालं. जसं तुम्ही बघितलं, गुलाबजामुन बनवले, खाल्ले आणि काय बोलतात, कलिंगड पण कापलं, जसं मी तुम्हाला दाखवलं सगळं काही. आणि आता टाइम आहे हेअर कट करायचा, केस कापायचा. तर बेसिकली केस खूप वाढली आहेत त्याच्यामुळे. आणि मला कसं स्वेटिंग जास्त होते, त्याच्यामुळे मला जास्त केस वाढली ना किंवा त्याच्यानंतर स्वेटिंग जास्त होते, त्याच्यामुळे मला राहू वाटत नाही. त्याच्यामुळे आता हेअर कट करूया जाऊन. लेट्स सी. जसं तुम्ही बघताय मित्रांनो, एक नंबर हेअरकट झालेला आहे आपला. आणि आता अंघोळ वगैरे करतो, नंतर तुम्हाला भेटतो डायरेक्ट. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललेलो, आज जेवणाला आहे काजूची भाजी, भाकरी, भात आणि डाळ. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं की आपले हेअर कट झालेलं आहे मस्तपैकी आणि जेवण पण झालेलं आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं, डाळ, भात, भाजी आणि म्हणजे काजूची भाजी आणि भाकरी, दॅट्स इट. आणि एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. तर शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग होता थोडासा. तर त्याच्यामुळे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा. भेटेल लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पुढे चांगले भारी ब्लॉग्स येणार आहेत. मी काय थोडीफार विचार केले त्याच्यावरती. तर हां, सबस्क्राईब करून ठेवा, लवकरात लवकर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जेणेकरून तुम्ही लवकर बघाल. तर दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. भेटूया लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.